बारीला सुरुवात करते तर योगेश बुवा नीट लक्ष असू द्या। त्याआधी सगळ्या पोरांनी जरा जोरदार टाळा वाजवा बुवांच्या बारीसाठी। वाजवा वाजवा वाजवा। हा बुवा काय बारी केली तो, लय भारी, मला लय बारी आवडली तुमची, खरंच आजची बारी तुमची मला लय आवडली। आज काय दांडा विंडा काय कुठे शोधून आणलेला ना, तुझा दांडा विंडा नंतर बघते। त्याआधी बुवा बोलतात की मी विषय घेतला ना की पहिले हे बॅनरला रायगडचा वाघ लिहायचे, आता नाथखुळा शाहीर लिहितात बुवा, आणि नंतर काय म्हणतात नाथखुळा शाहीर मला ही सर्व म्हणजे जे रसिक आहेत त्यांचे जे फॅन्स लोक आहेत त्यांच्याकडून त्यांना ती पदवी मिळालेली आहे। काय तर नाथखुळा, तू खरंच नाथखुळा आहेस रे, आणि नाथखुळा ना तू खरंच योगेश बुवा खुळा आहेस, खुळा 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 खुळा। नंतर बुवांनी गवळणीचा विषय घेतला, काय तर की श्रीकृष्ण काय मी म्हणाले ना काळा काळा श्यामना, श्याम म्हणजे कोण, श्रीकृष्ण। नंतर बुवा बोलतात की काळा काळा श्याम नव्हता तो, म्हणजे श्रीकृष्ण काळा नव्हता, कोण होता, कसा होता, सावळा होता। वो काळा काय आणि सावळा काय थोडस सेमच, काळा आणि सावळा जरा जरा सेमच। सावळा म्हणजे काय, आता आपण विठ्ठलाला सावळा सुद्धा बोलतो आणि काळ्या सुद्धा बोलतो, बरोबर आहे की नाही, बरोबर आहे की नाही। मग तसंच श्रीकृष्ण हा सावळा पण होता काळा पण होता थोडाफार, म्हणून म्हणाले काळा काळा श्यामना। आता ह्यांनी दुसरा कुठला तरी श्यामना घेतले तर आता मी काय करणार, यांना काहीतरी दुसरं श्यामना म्हटलंय ते मला समजलंय। आणि नंतर बुवांची गवळण होती बघा, बुवांची गवळण काय होती, मी तुझा परिशाग आणि तू माझी आरची, हो योगेश बुवा तुम्ही माझे परिशा हो आणि मी तुमची आरची। बघा बुवांची गवळण काय होती, अग आतमध्ये धर कर नको वरवर, बघा बुवांची गवळण काय होती, अग आतमध्ये धर कर नको वरवर, अग रेटून आतमध्ये घालव घट धरून दांड्याला, घट धरून दांड्याला राज जोराने हालव। योगेश बुवा कुठे बुवा ओ योगेश बुवा बघूया, ओ बुवा या इथे या, तुमचा दांडा कुठे तो दाखवा मला पाहिजे। बुवा काय म्हणताय, तुमचं वय काय, तुम्ही बोलताय काय, काय बोलताय, घट्ट धरून दांड्याला येता इथे, अहो जर त्या दांड्याला घट्ट धरलं कधी तुटून जाईल समजणार म्हणणं। बघा बघा म्हणतात घट्ट धरून दांड्याला राज जोराने हाल, बसा तुम्ही, तुम्हाला कसली एवढी घाई झाली आहे, जरा गवळणीची काठ तरी घेऊ द्या। बुवा काय दांड्याला धर आणि जोराने हलव हलव। योगेश बुवा अहो तुमचा आवाज कुठे गेलाय, आता उन्हाळ्याच्या दिवसात मी तुम्हाला थंडी भरते, तुमचा एकदा आवाज येऊ द्या, हॅलो हॅलो, बारीक खदलवू खदलवू असा आवाज आला पाहिजे तुमचा बुवांना तेवढा। आणि बुवा धापूक झुपूक धापूक झुपूक बोलल्यानंतर लगेच त्यांच्या शिट्या पडल्या, तुम्हाला तेच पाहिजे, झुपूक झुपूक दिला तर धापूक झुपूक, तुमच्या बुवा आता दिला तर धापूक झुपूक कसं करते का बघा। बुवाच्या गवळणीचे काटे नीट लक्षात असू द्या। घरी माझ्या रे आहे तो दांडा, आता हे काय म्हणतात राधे, घट्ट धरून दांड्याला राधे जोराने हल। आता नंतर आणि गवळणीचा विषय काय सांगितलं बघा, विषय गवळ्यांचा
की राधेच्या घरातला दांडा होता तो दांडा म्हणजे रवीचा विषय घेतला त्यांनी की तुटला होता म्हणजे काहीतरी खराब झाला असेल म्हणून घट्ट धरून म्हणजे माझा दांडा धर आणि त्याला हलव असं हे म्हणतात. बरोबर आहे की नाही? आता मला एक सांगा, राधा ही कोण होती? कोण होती हो तुम्हाला माहिती आहे? राधा ही कोण होती? राधा ही गवळ्याची पोर होती, ती गवळण होती. हा आता ती गवळ्याची पोर म्हटल्यावरती तिच्या घरातला दांडा काय होईल? तिच्या घरातला दांडा काय कधी तुटल काय होईल? त्याला होईल? आणि जरी झालं काही झालं तरी त्या कानाकडे कशाला जाईल? काय दुसऱ्या गवळ्याने तिच्या मैत्रिणी नाहीये? हा म्हणून बघा काय म्हणायचंय, घरी माझ्या रे आहे तो दांडा नाही कमजोर तो पडणार. घरी माझ्या रे आहे तो दांडा नाही कमजोर तो पडणार. तशी वेळच आली तर तुझ्या दांड्याला आग लावणार. तशी वेळच आली तर तुमच्या दांड्याला आग लावणार. खरोखर आज योगेश भाऊने मला एवढे विषय दिलेत ना बोलायला एके की त्यांना म्हणावंच वाटतं, बाई काय हा प्रकार? बुवा हो योगेश बुवा, अहो काय हा प्रकार? दांडा हलवणी दिलं पागल झालाय का? हा योगेश भाऊ पागल झालाय का? बघा त्यानंतर काय म्हणायचंय, सुरुवात करण्याआधी प्रस्तावना ही मांडायची असते. चालून आलेली संधी कधी सोडायची नसते. सामन्याची सुरुवात कधी भांडायची तर कधी गोडीची असते. सामन्याची सुरुवात कधी भांडायची तर कधी गोडीची असते. आणि म्हणून सांगते शाहीर वैदेही, योगेश बुवा तुम्हाला अति फालतू केला तर दुसऱ्या बारीत वेळ सोडायची. खंडेरायाच्या लग्नाला भानू नवरी नटली, नवरी नटली कळवई सुपारी फुटली. एखादा उत्सव असल्यावरती जो ट्रेन मधून येत असतात तेव्हा त्या ट्रेन मध्ये एवढी गर्दी असते की पाय ठेवायला सुद्धा जागा नसते. आणि त्या गर्दीतच हे बुवा असतात नेमके. आणि योगेश बुवा त्या गर्दीत असतात नेमके. आणि त्यांनी जे सामान ठेवलेलं असतं ना, योगेश बुवा तुमचं जे सामान आहे ना, जे तुम्ही आणलंय सोबत, जे सामान घेऊन आलाय ते सामान तुमचं त्या ट्रेन मध्ये आहे ना, ते बिचाऱ्या तरुण मंडळींनी बघितलं नाही हो. आणि त्याच सामानावर त्यांनी नेमका पाय दिले. एक एक येऊन त्या सामानावर तुमच्या पाय देऊन गेले. म्हणून काय म्हणायचंय, लोक गर्दीत चढताना कशी झाली हो त्यांची खाय, बघितलं नव्हतं काय. तुमचा आवाज आला पाहिजे. खाली बघितलं नव्हतं काय. योगेश बुवांचे दिल सामानावर पाय, खाली बघितलं नव्हतं काय. बुवांच्या दिल सामानावर पाय.
झाले, पहिले रायगडचा वाघ होते, तेव्हा मी त्यांना म्हणायचे की तुम्ही आहात रायगडचा वाघ, तर मी पण आहे खेडची वाघी. म्हणून बघा काय म्हणायचे, अरे समजू नकोस तुम्हाला साधी तडपशी लागी. आणि नंतर काय म्हणतात, हा काळा नाग बाहेर पडलाय, बघू दे आता बाहेर कसा पडतो तो दुसऱ्या बारीक पण. आणि म्हणतात मी चॅलेंज करतो, काहीतरी रसिकांचं मनोरंजन करा बाई, बघा आता कसं मनोरंजन करते ते. आणि यांचा काळा नाग बाहेर आलाय ना, तर ही जहरेली नागिन पण कशी बाहेर येते ते म्हणून काय म्हणते, अरे समजू नकोस तुम्हाला साधी तडपशी लागी, कारण पिलातून बाहेर पडणार आहे ही जहरीली नागी, कारण पिलातून बाहेर पडणार आहे ही जहरीली नागी. आणि तू तर आहे रायगडचा वाघ, तर मी पण आहे खेडची वाघ. रसिक जनांसमोर आज सामना गाजणार आहे, या भुवनशी आज मी वाईट वागणार, अटीतटीचा सामना आज घडणार आहे, कारण आज या रणांगणात या भुवनची फडफड फाडणार. कपड्यांपासून सगळ्यापासून फाडते ना कशी लक्ष असू द्या. म्हणून काय म्हणते विषय घेते, केरळ राज्यामध्ये प्रसिद्ध झाले तिला इटली असे म्हणतात. बघा सर्व माता भगिनींचा मान राखूनच ही दुसरी बारी करणार आहे आणि प्रत्येक विषय पटवून देणार आहे. म्हणून बघा काय म्हणायचे, केरळ राज्यामध्ये प्रसिद्ध झाले तिला इटली असे म्हणतात, चहा साठवण्याच्या भांड्याला किटली असे म्हणतात. नीट लक्ष असू द्या काय म्हणायचं ते, ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीला ब्रेटली असे म्हणतात, ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीला ब्रेटली असे म्हणतात. आणि गुजराती मध्ये आवडीने, अहो गुजराती मध्ये आवडीने, अहो शेंडीला चोटली. गुजराती मध्ये जी शेंडी असते ना, शेंडी त्याला गुजराती मध्ये चोटी असे म्हणतात, त्याच लॉंग आता बोलले ते चोटली असे म्हणतात. दुसरी कुठली चोटली नाही, गुजराती मध्ये शेंडीला चोटली असे म्हणतात आणि त्या चोटलीला मराठीमध्ये आपण शेंडी असे म्हणतो. म्हणून बघा काय विषय घ्यायचा, उमर में बाली बोली बाली शेर की झोली हूँ, उमर में बाली बोली बाली शेर की झोली हूँ, भीमराज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ. अरे थांबा जरा, त्यांना विषय तर सांगू द्या काय चाललंय तो. बघा नवरा बायकोचा विषय आहे. आता हे बोलतात ना, आता या रणांगणात मी राधा तर हे श्रीकृष्ण, नंतर काय म्हणतात मी पार्वती तर हे माझे शंकर, त्यानंतर म्हणतात मी हिचा नवरा तर मी त्यांची कोण बायको, म्हणजे रणांगणात. हो बघा नीट तुम्ही बोलत तेच मी बोलते, नाहीतर तुमची बाई तुम्हाला बोले काय बोलणार बारी मध्ये. हा बघा तुम्ही बोलत तेच मी बोलते. म्हणून काय म्हणते, नवरा बायकोचा विषय आहे, पिऊन साऱ्या जगाला दाखवी दारूची ती बाटली. आता हा नवरा आहे तो दारू पिऊन आलेला असतो आणि म्हणून काय म्हणायचं, पिऊन साऱ्या जगाला दाखवी अहो दारूची ती बाटली. तुमचा मान राखूनच मी बारी करणार आहे, प्रत्येक विषय पटवून देणार आहे. असा हा माझा दारुडा नवरा, अहो लाज नाही त्याला वाटली,
त्याच रागाने धरून कापली, अहो त्याच रागाने धरून कापली. बोलू नक्की ना? तुम्हाला तेच पाहिजे ना? त्याच रागाने धरून कापली, त्याचीच मधली झुंकली. बघा बुवा, नवरा बायकोचा विषय आहे. नवरा हा दारू पिऊन आलेला असतो आणि आता हा नवरा रोज 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 दारू पिऊन येतो आणि भांडत असतो बायकोशी. आता बायकोला आलाय राग, त्याच रागाने तिने त्याची मधली कापली, चोटली. चोटली म्हणजे काय तर शेंडी. त्याची शेंडी तिने रागाने धरली आणि कापून टाकली. कोण काय म्हणतो बघा, पिऊन साऱ्या जगाला दाखवी दारूची ती बाटली, पिऊन साऱ्या जगाला दाखवी दारूची ती बाटली. असा हा माझा दारुड नवरा लागलाय त्याला वाटली, असा हा माझा दारुड नवरा लागलाय त्याला वाटली. रागाने धरून कापली त्याची मधली चोटली, रागाने धरून कापली त्याची गणेश रामचंद्र उतेकर विभाग शिंदेगड यांच्याकडे 100 रुपयाचा पारितोषिक आहे. नाच मंडळ आभारी आहे. रणांगणात आज याला धारेवर धरी, तुम्हाला तिखट तिखट शब्दाने मारे, डबल बारीत तुम्हाला पुरू नवरी. आता हे सारखे बोलत असतात की काय आत्ताची पोर आहे, माझ्याशी काय लागणार आहे, आता या बाहेर आणि बघा दुसरी बारी कशी करते ती. म्हणून काय डबल बारीत तुम्हाला पुरू नवरी आणि सांगते योगेश बुवा आज दुसऱ्या बारीत तुमची काशी. म्हणून बघा काय म्हणते, चंदनाची सर इतर लाकडं करू शकत नाही, अहो चंदनाची सर इतर लाकडं करू शकत नाही. आणि या वाघिणीची सर, ओ रायगडचे वाघ आणि या खेळच्या वाघिणीची सर असा हा कोणता माकड करू शकत नाही, असा हा कोणता माकड करू शकत नाही. माननीय सरपंच सौ रेश्मा रमेश उतेकर कासई यांच्याकडून 100 रुपयाच्या पारितोषिकाला आलेला आहे. ते सेवक कासई यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच सतीश महिपत पवार कासई कार्यकर्ते यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक आलेले आहे. तसेच माननीय
आता उन्हाळा आलेला आहे आणि या उन्हाळ्यात पाण्याची आलेला आहे आभारी आहे आणि आता पाण्याचा विषय घेते तुम्ही लक्षात द्या बुवा वर ढगाला लागली कळ बघा बुवा विषय कसा घेते कर तुझी वाचना धावपळ नाही कशात आलं बळ कर तुझी वाचना धावपळ नाही कशात आलं बळ सार बघून जीव घुटमळ रे बुवा सडलेला तुझा हा माळ आणि थेंब थेंब तुझं ते कळ थेंब 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 पाणी थेंब थेंब तुझं ते कळ पाणी थेंब थेंब तुझं ते कळ त्याला चुलीत घाल पाणी थेंब थेंब तुझं ते कळ त्याला चुलीत घाल पाणी थेंब थेंब तुझं ते गळ बुवा तुमचं नाही बुवा तुमचं नाही पाणी थेंब थेंब तुझं ते गळ म्हणजे जो नळ आहे तो नळ सडलेला आहे आणि त्याच्यामधून जे पाणी गळतंय ना ते थेंब थेंब गळतंय असं म्हणायचंय म्हणून काय म्हणाले पाणी थेंब थेंब तुझं ते गळ त्याला चुलीत घाला बोकड किती मदमस्त झाला तो हाती टक्कर घेईल का वाघाचे कातडे घोड्याने पांघरले राजपद त्याला शोभे हिजडा किती नाच मुरडला तरी गुलाबपणा त्याचा जाईल का आणि शाहीर वैरी ही शेलार म्हणते हा गाणारा आमच्या बरोबर टिकेल दुसऱ्या बारीचा पद घेते साल के 12 महीने 12 महीनों का साल ये साल के साल का योगेश को ये साल के साल का कारण भरपूर पार झालेले आहेत सोबत माझ्या म्हणून काय म्हणायचंय ये साल के साल का ओ योगेश बुआ मेरी बदल गई चाल बघा कुंभकर्णाचा विषय घेत आहे नीट लक्षात द्या दोन हाताने हलवून पाहतोय तरी उठत कसा होणार दोन हाताने हलवून पाहतोय तरी उठत कसा होणार वर चढून मारतो ट्राय वर चढून मारतो ट्राय
जाग असते. आणि जेव्हा रावणाला रामासोबत लढायला जायचं असतं तेव्हा त्याला कुंभकर्णाची आठवण होते आणि कुंभकर्णाला उठवण्यासाठी तो त्याच्या सेवकांना पाठवतो आणि त्याचे सेवक त्या कुंभकर्णाला उठवायला सुद्धा जातात. पण हा कुंभकर्ण काही उठतच नाही आणि तो एवढे सेवक प्रयत्न करतात एवढे प्रयत्न करतात म्हणून काय म्हणाली, दोन हाताने हलवून पाहतोय तरी उठत कसा होणार. आता एवढे सगळे सेवक एवढे प्रयत्न करत होते त्याला उठवायचा तरी हा उठत नव्हता. म्हणून काय म्हणाले, वर चढून मारतो. आता ते सेवक आहेत त्याच्यावर उड्या मारून बघतात तरी हा उठत नाही. नुसता आपला घोरत तरी हलवतोच ओठवा. योगेश बुवा तुम्हाला दुसरं ऐकायला जाईल म्हणून पटवून दिले. म्हणून बघा काय म्हणायचं, दोन हाताने हलवून पाहतोय तरी उठत कसा होणार. दोन हाताने हलवून पाहतोय तरी उठत कसा होणार. चढून मारतो कसा हलवतोच ओठवा. चढून मारतो कसा हलवतोच ओठवा. विभाग प्रमुख यांनी बुवांची शाप सालपाटा काढायला सांगितले. तर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. नाचणं आभारी आहे.
त्यांची फरमाईश होती सालपटा काढायची म्हणून एक विषय घेते. तसा भरपूर वेळ झालेला आहे तरी सुद्धा एक शेवटचा विषय बुवांसाठी घेते आणि बारी माझी थांबवणार आहे. तर बघा, तुझ्या केसामध्ये गजरा म्हण बघा काय म्हणायचंय. भाजीचा विषय आहे. भाजी मळ्यात सजल्यावर